नमस्कार, सिटी न्यूज चैनल में आपका पुनः स्वागत है। मेरे साथ में डॉक्टर पंकज। हम पिछले बार एपिसोड में चर्चा किए थे कि किस प्रकार प्रेम आकर्षण से अभिभूत होकर व्यक्ति किस प्रकार अपने क्रियाएं करता और सहज यह प्रक्रिया है। सहजता बात अलग है और सहजता को मैनिपुलेशन करना, जानबूझ के करना कि मुझे इसको अट्रैक्ट करना, ये सारी चीजों का फर्क बताया था। अब डॉक्टर साहब से ये जानना चाहते हैं कि ये जो होते रहता है, एक सहज प्रेम है, प्रेम होता है, प्रेम जो है ठीक है। हमारे यहाँ प्रेम की परिणति पूरी विवाह में होती है। यदि उससे विवाह हो गया तो उसका प्रेम सफल हो गया, ऐसा मानते हैं। और अभी भी भाई जिससे प्रेम है उससे विवाह कर लो, लेकिन प्रेम के साथ में जो अपने आज हमारे साथ में परत, क्योंकि लड़की को किसी न किसी प्रकार से अट्रैक्ट करके, लड़का लड़की कोई एक दूसरे को आकर्षित करके उस पोजीशन तक ले जाते हैं कि जो आम लोगों के लिए उपलब्ध, यानी हर कहीं पे भी हम दिखा नहीं सकते। जैसे अब बताया कि कुछ चीजें छुप के होती है, उस चीज तक भी लड़के लड़के आपस में खुल जाते हैं। तो क्या ऐसी भावनाएं होती है, कैसे इन्हें रोकने के प्रयास किए जाते हैं? क्या पेरेंट्स में के ध्यान में ऐसी कोई चीजें है, कोई हरकत इनकी, कोई इनकी ये जब आदमी ऐसा सोचता है तो निश्चित रूप से बॉडी में भी परिवर्तन होते हैं, उसके हाव भाव से भी दिखते हैं। तो क्या ऐसे जजमेंट के लिए कुछ है, और क्या इन चीजों को रोका जा सकता है या सहजता से इसको स्वीकार ही कर लेना पडेगा? डॉक्टर साहेब, बहुत छान. थोडेसे कठीण प्रश्न आहे अभी. नाही छान. म्हणजे मला पहिल्या भागातले जे मुद्दे होते ते पण पटले जी. की प्रेम हे स्वाभाविक आहे का? स्वाभाविक आहे तर इतक्या स्वाभाविक गोष्टीपासून इतकी अस्वाभाविक कृती का होत आहे हे आपण बघितलं. वयानुसार, लिंगानुसार, परिस्थितीनुसार आकर्षण, प्रेम, आवड आणि गरज याच्यातला काय फरक आहे तो आपण बघितला. त्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता की सोशल मीडिया म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, की असं काय मनस्थितीमध्ये बदल होतो की ज्याच्यामुळे प्रेमाचं रूपांतर आवडी, आकर्षणमध्ये आणि सुडामध्ये होतं आणि याच वयोगटामध्ये का होतं. पण आपण मागच्या वेळेला 2 उदाहरणं बघितले ते मागच्या एपिसोडमध्ये, एक तर थ्रिल आणि दुसरं एक्सपेरिमेंट. आता आपण या भागामध्ये जी चर्चा करतो तीही करतोय की बाबांनो अशी मुलं जर असली तर मग करणार काय आता? सर्वसामान्य पालकांनी काय करायचं? तर पुन्हा मी तुम्हाला एक विचारतो की प्रश्न एका रात्री जन्माला येत नाही, तर उत्तर एका रात्री मिळणार नाही. अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं, प्रश्न एका रात्री जन्माला येत नाहीत, तर प्रश्न एका रात्री त्याची उत्तर मिळणार नाहीत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विविधांगी असू शकतं, व्यक्तिपरत्वे बदलू शकतं. जसं एखाद्याला ताप आला तर तापाची अनेक कारणं आहेत, मग संतापाची पण अनेक कारणं नसू शकतात का? बरोबर. तुम्ही एकच ट्रीटमेंट सगळ्यांना देऊ शकणार नाही. उद्यापासून तुम्ही फलाना फलाना केले असता असं होणार नाही, अशी टॅबलेट ट्रीटमेंट देता येणार नाही. दुसरं तुम्ही जे म्हणालात की पालकांनी काय करावं, पहिल्यांदा पालकाची व्याख्या थोडी मोठी करावी लागेल. म्हणजे पालक म्हणजे फक्त आई बाबा का? मग तो शिक्षक नाही का? किंवा त्या मुलांना शाळेत घेऊन जाणारा स्कूल बसवाला असेल आणि त्याला जर आपल्या मुलामध्ये काही दिसतंय, पण केअरटेकर असेल, एक्झॅक्टली, म्हणजे पालकाची व्याख्या पण आणि त्याला उत्तर केअरटेकर जो सुजाण आहे, ज्याला त्याचं उत्तरदायित्व समजतं तो पालक. म्हणजे माझा मुलगा रस्त्याने चालला आणि पडला तर तुम्ही त्याला तुमचा मुलगा नाही म्हणून पळू देणार का? नाही. उत्तरदायित्व जो स्वीकारेल तो पालक. ज्याला उत्तरदायित्व घ्यायचं नाही त्याला प्रश्नच विचारायचे नाही, कारण की त्याच्याकडे उत्तरदायित्वच नाहीये. म्हणून मग आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की एक प्रश्न एका रात्री नाही आलेला आहे, उत्तर एका रात्री येणार नाही. या तरुण वयात आढळणाऱ्या मुलांच्या समस्या या सगळ्या लहानपणाच्या वर्तणुकीमध्ये थोड्या थोड्या आढळतात. एक बड़ा अच्छा स्टेटमेंट है, एवरी बिहेवियर प्रॉब्लम्स इन अ चाइल्डहुड इज माइट बी द अलार्म साइन ऑफ फ्यूचर पर्सनैलिटी क्राइसिस. आगे आने वाले कुछ समस्याओं के संकेत बचपन में हमें मिलते हैं. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आता ते बघायचे की डोळे झाक करायचे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. साधारणतः मुलांमध्ये ज्या काही समस्या आहेत, लहान मुलांच्या वर्तणूक समस्या आहेत, त्यांच्याकडे अनदेखा ना करे तो ठीक आहे. काही नाही, तो उशिराच बोलायला लागला, आमच्या घरात सगळेच उशिरा बोलतात. बोलणं, विचार मांडणं आणि मेंदूमध्ये भाषेची प्रक्रिया होणं हे 3 वेगवेगळे अँगल्स नाहीत का? नहीं वो होशियार है वैसे लेकिन पढ़ाई नहीं करता.
टाक्यात पाणी आहे पण खाली येत नाहीये, याचा अर्थ पाईपलाईन ब्लॉक आहे ना, बरोबर. एवढं तर लक्षात घे. नाही नाही, टाके में पाणी आहे, मग तू वर जाऊन टाक्यातलं पाणी पिऊन येणार आहेस का खाली? नाही. काही होत नाही, असं झटकून द्यायचं आणि चालायचं. हातापायाला फ्रॅक्चर झालं तर झटकून आपण चालतो का? मग लहान मुलांच्या मनाला फ्रॅक्चर झालं तर त्याला दुर्लक्षित करून कसं चालायचं? ही जी बेसिक आयडेंटिटी आहे, हे बघा सर, की याच्यातनं केवळ पालकच नाही, अहो चांगले चांगले डॉक्टर सुद्धा याच्यामध्ये असंच घेतात. लहान मुलांना काय प्रश्न असतात ते काय, अभ्यास नाही करत झालं, अरे इतका सहज जर तो प्रश्न असता तर त्याला प्रश्नच नका म्हणू ना. बरोबर. मी असं नाही म्हणत बरं का की प्रत्येक गोष्टीला प्रश्न म्हणा, पण डोळसपणे तर बघा, इतक्या सहजपणे कसं काय तुम्ही घेऊ शकता? इतकी साधी तुला गोष्ट कळत नाही. समोरचा मुलगा म्हणेल, काय म्हणालात तुम्ही? इतकी साधी गोष्ट कळत नाही ना? तेच तर म्हणतोय, साधी आहे ना, तुम्ही सोडा. थोडा. साधीच तर आहे ना, पण तुम्ही नाही सोडत म्हणजे मोठी आहे. म्हणून लहान मुलांच्या वर्तणूक समस्या, कुटुंब व्यवस्थेतले प्रश्न, जे मानसिक नाही आहेत पण मनाशी रिलेटेड आहेत, त्या प्रश्नांना ओळखणं, ही दोन गोष्टींना आपण बघू शकतो. लहान मुलांचे बेसिकली प्रश्न आहेत बघा काही. साधारणतः ज्या मुलांना काही बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतात, तर ही जी मुलं पुढे जे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरी, मध्यंतरी आपण एका विषयावर बोललो होतो की लहान मुलं गुन्हे का करतात, कोणालाही चाकू मारणं, छोट्या छोट्या पैशांसाठी करणं. आय एम नॉट सेइंग की त्यांना कंडक्ट डिसऑर्डर किंवा कुठला आजार आहे, पण कुठल्या तरी मनस्थितीमध्ये, जडणघडणीमध्ये काहीतरी कप्पा तुटतोय. एक तर त्यांचा कोणीतरी वापर करतंय किंवा ते कोणाचा तरी वापर करतात आहे. म्हणून ना काही बिहेवियरल प्रॉब्लेम्सला आपण बघायला पाहिजे. उदाहरणार्थ, जर लहान मुलांना खोटं बोलण्याची सवय असेल, ती दुर्लक्षित करता कामा नये. कई बच्चे तो झूठ को मैनिपुलेटेड करके दे, माँ बाप उसके बहुत ये Exactly. बोले, ये देखो कितना मस्त मैनेज कर ले रहा कर. कौतुक करतात, हाँ. कौतुक करतात, किंवा काही मुलांना फाजील कौतुक म्हणतात त्याला. आमची रिंकून इतकी छान नाचते आणि तीच रिंकू मोठेपणी थोड्या कपड्यावर नाचते तर तुमची लाज बाहेर येते. म्हणजे योग्य वेळी योग्य कौतुक करणं आणि कौतुकाचं प्रमाण ठरवणं. लहानपणी घातला तो ड्रेस गोंडस, समजू शकतो, पण जर त्या गोंडसची व्याख्या त्या मुलाला कळली की याला गोंडस म्हणतात, तर ती मोठेपणी पण तोच गोंडसपणा मिरवेल. म्हणून या बिहेवियरला थोडं बघायला पाहिजे. खोटं बोलण्याची सवय, अवास्तव मागणी करण्याची सवय. मैं तो सच में थक गया हूं इसको बता बता के कि मैं बाद में मोबाइल देता हूं तेरे को, बाद ये जिद्दी करती. ती जिद्द नाही करत आहे, तो तिच्या मनस्थितीचा एक कप्पा आहे. तो कुठला कप्पा आहे? तर साधारणपणे जोपर्यंत मला माझ्या गरजांची पूर्तता होत नाही तोपर्यंत मला समाधान मिळत नाही, याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा त्रास म्हणतात. आपण याला दुर्लक्षच करतो. आपण सहजपणे समजतो की नाही नाही, काय आता शेवटी कंटाळला आणि देऊन टाकलं. देऊन टाकण्यापर्यंत तो प्रश्न नाहीये, तो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, तात्काळ समाधान मिळणारी प्रक्रिया मेंदूतली आणि मनातली, ती डिस्टर्ब होते. खोटं बोलणं म्हणजे भासामध्ये राहणं, स्वतःचे काल्पनिक जग तयार करणं. तिसरं आहे स्वतःच्या भावनांना नियंत्रित न ठेवता येणं. हा मारेल, कौतुक केलं जातं. हो, राग आलाय तुला, पण प्रत्येक वेळ पुन्हा तेवढं विषयांत होईल. पण बघा, जर तुम्ही या 30-30 वर्षाचा टप्पा जर विचार केला ना, तर सर तर लक्षात येईल आपल्या भावनांचं फ्रीजिंग झालेलं आहे. जिथे आपल्या भावना पेटून उठायला पाहिजे आपल्या प्रश्नांसाठी, तिथे आपण शंड झालेलो आहोत. आणि जिथे खरंच पेटून उठण्याची गरज नाहीये, तिथे आपण अरेरावीवर आलेलो आहोत. याला भावनिक शंडता म्हणतात. इमोशनल फर्टिलिटी ब्लॉक झालेली आहे. भावनांचं मूल्यच नाही कळत आहे. हे एका रात्री नाही झालेलं. म्हणून राग येणं स्वाभाविक आहे, पण कुठल्या पद्धतीने निघतोय तो एक प्रकार. ही काही लहान मुलांची म्हणजे त्याला आपण म्हणूया बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, हे वेळेवर बघणं. और एक दिन में नहीं बनी हुई है, ये धीरे धीरे डेवलप होती जा रही है. उसको यदि हमने पहले से थोड़ा सा कंट्रोल करते तो शायद नहीं होता. एवढं मोठं स्वरूप नाही येणार. मग पॅरेंटिंगचे काही प्रश्न आहेत, ज्याला आपण कुटुंब व्यवस्थेचे प्रश्न म्हणतो. असं कुठलं कुटुंब आहे की ज्याच्यामध्ये प्रश्न नाही? म्हणजे प्रश्न महत्वाचा आहे की प्रश्न हाताळण्याची पद्धत? तुम्ही मला विचारा, कुठे राहता? विचारा. कुठे राहता तुम्ही? आयुष्य सोसायटी. कुठे आहे आयुष्य सोसायटी? जीवन अपार्टमेंट. खाली कोण राहतं? खाली कोण राहतं? कोण राहते खाली? नसान कोंबडे काका. सॉरी, हे प्रतीक आहेत, म्हणजे मला कोणाचं आडनाव नाही हे करायचंय.
खाली नसान कोंबडे काका, बाजूला येलपडे मावशी, वरते निस्ताने काका, किती लोक आहे उदासे काका. आता माझ्याकडे नवीन सोफा आणल्यानंतर हे सगळेजण वेगवेगळी प्रतिक्रिया देतं ना. हो. मला या सोसायटीमध्ये राहायचंय. ही स्वभाव धर्म आहेत. जशी ही सोसायटी माझ्यामध्ये आहे, माझ्या कुटुंब व्यवस्थेत आहे. काही कुटुंब व्यवस्थेमध्ये काही मानसिक प्रश्न अनसॉल्वेबल असतात. त्याच्या व्हॅल्यू सिस्टमला कुठेतरी धक्का लागतो. उदाहरणार्थ, आपण जर मुलं बाहेर प्रेम का शोधतात, जर याचं उदाहरण घेतलं तर सर्वसाधारणपणे आपण म्हणतो घरी प्रेम नाही मिळालं तर बरं ठीक आहे. मग घरी जर तुमच्या कणिक आहे तर तुम्ही बाहेर गुपचूप खाता ना. प्रश्न खाण्याचा नाही, कशा पद्धतीने खाता याचा आहे. म्हणून मग आपण विचार करतो की सोशल सिस्टममध्ये, फॅमिली सिस्टममध्ये जर एखाद्या व्यक्तीला आजार जर असेल किंवा काहीतरी समस्या असेल तर त्याचे रिफ्लेक्शन्स पण मुलांवर येतात. आणि काही सामाजिक विकार आहेत. जसं एका व्यक्तीला डिप्रेशन येतं ना, तसं एका कम्युनिटीला डिप्रेशन आणलं जातं. पूरी कम्युनिटी आणलं जातं. ही व्यवस्था आहे तशी. जसं एका व्यक्ती, आपण म्हटलो ना, जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करता, बिझनेस सेक्टरमध्ये किंवा कुठल्या तरी याच्यात, तर तुम्हाला अशा प्रवृत्तीचे लोक दिसतात ज्यांना मुख्य प्रश्न सोडवायचा नसतो. ते छोटी छोटी प्रश्न सतत उफाळून काढतात. त्याला बाजूला करतो, मोठा त्याला बाजूला होतो. आता मला जर छान ठरायचं आहे तर मला कोणाला तरी घाण ठरवावं लागेल. हे सिस्टम आहे. हा त्या व्यवस्थेचे प्रश्न आहेत. आणि त्याचा कोणीतरी एक जण बळी जातो आणि बळी घेणारा मग आपल्याला दिसतो. मग त्याच्यावर चर्चा झडते. नहीं, इसमें जैसे आपने बताया कि जो चीज रहती है बचपन से ही सारी चीज धीरे 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 एक दिन की डेवलपमेंट नहीं है। नाहीये. लेकिन कोई भी चीज आने, ये स्वभाव बताया जैसे स्वभाव भी है, जब तक हमारे चीज कोई आंग पे नहीं आ जाए जब तक हम उसका सोल्यूशन भी नहीं ढूंढते थे। सबके साथ सहज है, उसके साथ हुआ तो मेरे साथ थोड़ी होगा, यानी हम खुद ही उसका उत्तर ढूंढ लेते, हम खुद ही उसका रिप्लाई ढूंढ लेते और उसके क्या कंफर्ट जोन में होना, हम उस कंफर्ट जोन में चले जाते। क्योंकि कहीं कुछ करने की बारी आएगी, ये आएगी, समझो माँ ने बोलेगी ऐसा ऐसा कर रहा, ठीक है ना, तुम देख लो, बराबर है। कुछ दिनों बाद आया, मैंने तो तुमको पहले ही बोला था। तो एक दूसरे के आरोप प्रत्यारोप, यानी पेरेंटिंग भी, और बच्चों को मालूम ये दोनों आपस में लड़ते हैं, मेरे को कुछ नहीं, मेरा सही। पेरेंट्स के साथ में जब वो बाहर निकलता है, बाहर की दुनिया में नहीं, बाहर की दुनिया निकलता है, यानी उसको जहां से माँ बाप की जरूरत बोलना कि भाई कपड़े पहनाने से लेके तो उसको स्कूल छोड़ने तक की जो पेरेंट्स की जरूरत थी, वो जरूरत हट जाती। खुद की साइकिल से जाएगा, खुद आएगा, खुद का टाइम रहेगा, खुद जाएगा। तो वहां अपनी खुद की दुनिया तलाश करने लगता है। अब उसमें हर व्यक्ति, तो इसमें कई ऐसे नहीं है कि जिसके यहाँ बचपन में आप यदि उसकी बात करते तो कई घर में देखिए कि दोनों को एक साथ मिला, एक लड़का बिगड़ गया, एक लड़का सुधर गया। तो उसमें ऐसे में हम कैसे सोचेंगे कि बचपन से नहीं दिखा करते उसको। नाही, म्हणजे देख, आता नारळाचं झाड आणि आंब्याचं झाड समुद्रकाठीच लागतं, पण फक्त जमिनीचा फरक आहे. एक रेताड जमिनीत लागते, काळ्या जमिनीत लागतं. वातावरण सेम आहे. मनुष्याच्या स्वभाव धर्मामध्ये पण असंच असावं. काय देतं त्यापेक्षा तो कुठल्या अर्थाने घेतो. म्हणजे दोघांनाही संस्कार सारखे देण्यात आले, पण दोघांनी वेगवेगळ्या अर्थाने घेतलेत ना. हाँ, वो अर्थ लेने की उसकी प्रक्रिया का बाहर से आती है उसको, क्योंकि घर का वातावरण तो एक ही दोनों का। हम यदि ये देखिए बचपन से उसको सारा चीजें उसके होती चल जाती, तो एक घर में हमने देखे 4 अलग अलग लोग अलग अलग प्रकार त्याचं स्वतःचं नर्चरिंग सिस्टम आहे ना. त्याचं स्वतःचं नर्चरिंग, बहुत सारी चीजें इफेक्ट करती है, सिर्फ घर का बिहेवियर इफेक्ट नहीं करेगा। स्वतःचं नर्चरिंग सिस्टम आहे. नेचर आणि नर्चर हे दोन सिस्टम आहेत ना. तो अपन पूरा दोष पेरेंट्स को कहीं नहीं दे नहीं सकते नहीं ना, कि पेरेंट्स क्योंकि अरे थोड़ा हुआ, अरे माँ बाप क्या कर रहे थे, माँ बाप ने, क्योंकि हर बात जा जाके आके होती है कि हमने संस्कार कैसे दिए, बेटी को संस्कार कैसे दिए, बेटे को संस्कार कैसे दिए। एक ही घर में संस्कार एक तरीके मिलते, फिर भी अलग अलग लोग बिहेवियर करते हैं। फिर भी म्हणून आपण कहीं तो भी वही बोला कि जो बाहर का अट्रैक्शन जो जा रहा है वो भी कहीं ना कहीं इफेक्ट करता हूँ। दोनों के सर्कल अलग हो जाते। ये छोड़ो, जुड़वा बच्चे हमने देखे, दोनों के अलग अलग बिहेवियर रहते, एक अच्छा निकलता है, पिक्चर भी क्या उसकी भाई परिस्थिति दोनों की अलग अलग रही तो अलग अलग हो गया पूरा। तो इन सब चीजों में हमने भाई पेरेंट्स को बोले कि चलो भाई बचपन से पूरा ध्यान रखना चाहिए, नहीं रखा, लेकिन ध्यान रखा उनके साथ में हुए, जिसने ध्यान नहीं रखा वो अच्छा भी हुआ है। बरोबर. तो यानी इतनी ज्यादा कॉन्फ्लिक्टेड चीजें का हम किसी तीन लेवलला आहे.
म्हणजे याला नुसतंच मानसिक नाही म्हणता येणार, नुसता सोशल प्रश्न नाही म्हणता येणार, नुसताच पर्सनल, सभी प्रत्येक स्तरावर थोडं थोडं काम परिस्थिति व्हायला काल पाहिजे. सभी इस पे एक्झॅक्टली. तुम्हाला हिवताप कमी करायचा आहे समाजामधनं, तापाची संख्या खूप आहे, डेंग्यू कमी करायचा आहे, काय करावं लागेल? मच्छर फवारणी करणं, हे करणं. पण एका स्तरावर कचरा न करण्याची सवय, ही पण ते एक आहे. कचऱ्याची विल्हेवाट, ही पण एकाच स्तरावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार. यांनी काय होईल, तो प्रश्न तसाच राहील, विसरून जाऊ आपण. पण आपण तो जो मुद्दा म्हणणार होतो ना, की डिजिटल रिस्ट्रिक्शन्स ठेवावेत का, मोबाईलची बंदी द्यावी का? काही जणांना असं वाटतं मोबाईल नाही दिला तर बरं होऊन जाईल. मग काही जणांना असं वाटतं नाही, मला काय वाटतं, याला शिक्षा द्यावी, किंवा ना याला ना दडपण असावं. दडपण, राग, शिक्षेनी प्रश्न सुटला का? हा पुन्हा प्रश्न आहे. समजून सांगावं, समजून सांगितल्याने सुटेल का? साम काम दंड भेद, जे नीती आहेत त्या सगळ्या नीतींचा योग्य वापर, आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं, उथळपणे त्या प्रश्नाकडे न बघणं. मला जी सगळ्यात जास्त भीती वाटते ती वाटते की या प्रश्नाला, दोन व्यक्तींच्या आंतरव्यक्तिगत प्रश्नाला, प्रेमाच्या म्हणा, मैत्रीच्या म्हणा, इतक्या सहजपणे गेलं ना तर त्याची किंमतच नाही कळणार. ट्रॉमा जे आपण मगाशी म्हटलो की तो ट्रॉमा कितीतरी वर्ष पूर्वी, तुम्हाला पूर्वी म्हणजे 30-40 वर्षापूर्वी एखाद्या मुलीचं जर काही प्रकरण असेल, मैत्री असेल, तर तिला मामाकडे पाठवून द्यायचे. तिचं शिक्षण, तिच्या मामीकडे, सगळं 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 वो करना, हॉस्टल भेज देना. एक्झॅक्टली. तिला किती म्हणजे तिला पहले हॉस्टल भेजने में शिक्षा रहती थी, शिक्षा, अभी तो इसके लिए जाते हैं, हा पढ़ने के लिए जाते. तर हा जो आहे हा प्रश्न एका स्तरावरचा नाही, म्हणजे सोशल सिक्वेन्स पण काही बघावं लागेल. पण मानसशास्त्रात आपण मानसिकतेचं बघितलं आपण, तर लहान मुलांच्या छोट्या समस्यांना वेळेस बघणे, त्यांच्या स्वभावाच्या समस्यांना दुर्लक्षित न करणे, पालकांनी स्वतःच्या यंत्रणेचे प्रश्न तपासून बघणे, स्वतःच्या यंत्रणेचे काही प्रश्न असतात ते तपासून बघणे, नंतर मग ती जी एक कल्चर आहे ते बघावं लागेल की आपल्या व्यक्तीला आणि आपल्याला मैत्रिणी आकर्षण. चंदू सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कित्येक आई वडिलांना माझा मुलगा फ्री आहे, मला सगळं सांगतो, की म्हणण्यामध्ये गौरव आहे. हे खोटं आहे बरं. मुलगा भी मुलगी भी दोनों, हे खोटं आहे. मुलगा मुलगी मनातलं पूर्ण खरंच सांगूच शकणार नाही. हे थोडं तुम्हाला बोलेंगे. एक्झॅक्टली. तुम्ही हे स्टेटमेंट चांगल्या अर्थाने घ्या. आई वडिलांनी आई वडिलांसारखंच राहावं, आईनी आईसारखं, वडिलांनी वडिलांसारखं, मुलांनी मुलासारखं. आईनी वडील होणे, वडिलांनी आई होणे, मुलांनी मायबाप होणे, आपस में मित्रता, सब मैं फ्रेंडली है मेरे, मित्रत्वासारखं असावं, मित्र नसावं. कोणाचा बाप खांद्यावर हात ठेवून म्हणेल चल आपण पिक्चरला जाऊ? नाही. प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडलं ना चालतं. मित्रांनी मायबाप झालं तर चालेल का? ही जी डोळेझाक वृत्ती आहे ती कमी करावी लागेल. मैत्री आहे आपल्या मुलाची की त्याला आकर्षण आहे, याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. कई लोग तो गर्व में, मेरी लड़की 4-4 गर्लफ्रेंड है करके. हो, ट्रेंडिंग चल रहा है. हो. नाही, माझं काय म्हणणं आहे, कसं आहे ना, जे पौष्टिक आहे ते रुचकर नाही, आणि जे रुचकर आहे ते पौष्टिक नाही. जबान का टेस्ट शरीर बिघाड़. म्हणजे तुम्हाला होती, 4 मैत्रिणी आहेत, खूप छान आहे, पण खांदा यायला 4 मित्र आहेत का? म्हणजे पुन्हा प्रश्न विचारावा लागेल की तुला 4 मैत्रिणी आहेत ना, खूप छान, पण जर खांदा द्यायची वेळ तर 4 मित्र आहेत का? फेसबुकवर ढिगभर मित्र आणि विचारत नाही कोणी कुत्र, अशी जर अवस्था असेल, त्या मैत्रीच्या व्याख्येला आपण जपू शकतो का? क्षणासाठी मिळणारा आनंद, पण त्याची किंमत काय? मैथुनातलं सुख हे 2 मिनिटाच्या वरचं नाही आहे, पण त्याची किंमत किती मोठी आहे? ही जे सुलभ छोटे छोटे प्रश्न आहेत, छोटी छोटी उत्तर आहेत, ती आपल्या कृतीतून आपल्या मुलांना, आणि रॉकेट सायन्स नाही आहे चंदूभाई, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की मंगळावर जाणं इतकं कठीण नाहीये. पण टेंभूर सोडण्यामध्ये पाणीच नाही मिळणार इतकंही सोपं नाहीये. त्याला डोळसपणे बघावं लागेल, मुलांच्या प्रश्नांना, मुलांच्या भावनिक विश्वाला बघावं लागेल. यानी पेरेंट्स ने ध्यान दिया तो ये चीजें कंट्रोल हो सकती. समाजातल्या पालक नावाच्या ज्या जो आपने पालक की भूमिका जिसने भी किया, जी भूमिका है, लेकिन होता ऐसा कि
आपने कहा कि वो उसको छोड़ने वाला भी पालक है, उसको रास्ते में देखने वाला भी Exactly. पालक है, रोज देखता है कि भाई 11 बजे इसकी लड़की जाती है, वो भी पालक है। अब इस पालक में से कोई जाके बोलता है तुम्हारी लड़की 11 बजे जा रही थी, आज मेरे को उसके साथ में जाते हुए दिखी, ओरिजिनल पालक को जाके बोलता है, तो प्रतिक्रिया बहुत बेकार होती है। तो हो कैसे तुम्ही सब सांगितलं सब सब उदाहरण सब सब चीजें फिर लोग आहे आहे ऐसे अपना आहे पालक आहे तत्व निभाने से लोग दूर जाते हैं। मग त्याला मेथी तत्व म्हणावं. पालक नाही आता तो तो मेथी झाला. मग तो सांबार होईल काही दिवसांनी आणि मग तो कचऱ्यातच फेकला जाईल. नहीं, फिर वही सब कोई निभाना भी चाहता तो उसको लगता है अरे यार, हाँ. उल्टा बोलते हैं कि तेरी लड़की जब आएंगी जब देखेंगे, तेरा लड़का जब होगा जब देखेंगे, तो हमारी लड़की को बोल रहा है। मला मान्य आहे चंदूभाई, मला मला पूर्णतः मान्य आहे. मी म्हणजे त्याच्याशी दुमत नाही आहे. जर मी बाग लावलेली आहे तर त्याच्यात वेगवेगळ्या रंगाचीच फुलं राहणार. शेती लावली की एकच पीक येतं. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक राहील आणि त्या प्रवृत्तीसोबतच आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. एकाच वृत्तीची लोक फक्त यंत्रामध्ये राहतील. अभी हम बात करते हैं संस्कार की, माँ बाप की, पेरेंट्स की, सारे चीजों की। ये सबसे हम जब बच्चे थे हमारे समय से भी ये चलते हुआ आया। स्पेशल कोई संस्कार देने पड़ते बैठ के, मैंने ऐसा हाँ. नहीं कोई कि भाई तेरे को चल बैठ 4 घंटे मेरे को समझाना। सहजता से जो परिवार में चलते रहते, जो हो. चलते रहते, वो चीज सारी हम ग्रहण करते हैं। हमको हमारी मातृभाषा सीखने कहीं जाना नहीं पड़ता। वही यानी वही हमको इंग्लिश सीखने जाना पड़ता। हमारे यहाँ इंग्लिश बोले तो होशियार है, अमेरिका में बच्चा बच्चा इंग्लिश बोलता है तो वो होशियार नहीं है। हाँ. तो वो वही चीजें हम जो सहजता से हमको, यानी भाषा सीखना भी एक संस्कार है, हमने Exactly. सीखा है घर में। हम यदि हम मारवाड़ी है, कोई पंजाबी है, कोई बंगाली, भाषा उसको कोई लिख के हाथ पकड़ के बोल के नहीं सीखा, सिर्फ भाई माँ बोल, मासी बोल, पापा बोल, ये सिखाते, बाकी सारी चीज सहजता से सीखते जाए। संस्कार भी ऐसे सहजता से, यानी मेरा बोलने के सहवास से होते हुए, हो. प्रेम भी जो सहवास से होते होते एक प्रेम हो जाता हुआ है। हमारे साथ में, यानी भाई रोज हमको रास्ते में जाते, कोई कुत्ता दिखता, हम जाते उसको बिस्किट डालते, कुछ दिन नहीं दिखा तो हमारे आज क्यों नहीं दिख रहा, हमारे थोड़ा सा मन कहीं पे उसमें ये हो जाता। तो ये संस्कार एक देखिए, ये सहज प्रक्रिया में जो अटेंडेंस चाहिए साथ में, जो इन लोगों के, वो अटेंडेंस कहीं तो भी इस एजुकेशन सिस्टम के कारण कम होते चल जा रही है, जिसके कारण पेरेंट्स ने जो दिन भर में अपनी, क्योंकि सिखाना हमारे जो हम दिन भर में कर्म करते रहते हैं उससे ही आदमी सीखता है कि माँ भाई खाना बना रही, कैसे बेल रही, वो पकड़ के भाई ठीक है कोशिश करेंगे, बच्ची ला मैं भी बच्चों में क्यूरियोसिटी, मैं रोटी बनाती, मैं सब्जी काटती, तो उस समय से सीखते हुए आता सारा सारा। सब्जी बनाना, रोटी बनाना संस्कार नहीं, लेकिन सहजता से लोग सीखते थे। तो उन चीजों के लिए अब टाइम ही नहीं बचा, तो क्या हम दोष एजुकेशन सिस्टम को देंगे? नाही. हेतू चांगला आहे पण राबवण्याची पद्धत शेण खात आहे. कुछ तो गड़बड़ है। प्रत्येक बाबतीत हे आहे. सरकारच्या योजना छान आहेत, राबवतो कोण आणि कशा पद्धतीने, नहीं, पालकांचे जो हेतू भी छान होगा, आहेत. लेकिन परिणाम जो हम देखें, हम परिणाम की बात कर रहे हैं, हम हे कारण परिणाम और उसके परिणाम, कारण में यदि कर सकते परिणाम का फर्क हे पड़ेगा। हे परिणाम खूप म्हणजे आहे भयानक, तसं म्हटलं तर याला कमी नाही लेखता येणार, पण हे दुर्गामी परिणाम नाहीये, हे शॉर्ट आहेत. याचे दुर्गामी परिणाम फार जास्त आहे. जसं आपण आता म्हणालो की आता डिजिटल ऍपला आपण आता त्याच्या पुढचे जे ऍप्स आहेत त्याचा वापर करणे वगैरे, हे हे काही परिणाम न चंदू सर छोट्या कालावधीसाठी असतात, इम्पॅक्टेबल असतात, फोर्सेबल असतात, पण छोट्या कालावधीसाठी असतात. काही परिणाम लॉंग टर्म असतात. भावनिक प्रश्न लहान मुलांचे शॉर्ट टर्म इम्पॅक्टेबल नाही आहे, लॉंग टर्म आहे. शिक्षणाचे प्रश्न, एखादा मुलगा अभ्यासात कमी असणं किंवा त्याला नैराश्यामुळे शिकता न येणं, शॉर्ट टर्म म्हणजे आपल्याला दिसतं काय गणितात नापास झाला तू. लॉंग टर्म परिणाम असा आहे की त्याला व्यवहाराचं भानच नाही येत, आत्मविश्वास जातो. हा लॉंग टर्म परिणाम आहे. कित्येक लोक असे आहेत की ज्यांना व्यवहार ज्ञान जमतच नाही आयुष्यातलं, भलेही मग त्यांचं गणित पक्क असेल. हा भाग जो आहे, याच्यामुळे या अशा घटनांमुळे सावध पण होता येतं, सजग पण होता येतं, दुर्लक्षित पण होता येतं, चर्चा पण करता येतात आणि गप्पा पण. आपको यही बोल रहा कि जो आप व्यवहार की बात कर रहे हैं, व्यवहार हम सहजता से व्यवहार लेते, व्यवहारिक जो चीज मिलती प्रैक्टिकली मिलती, आपको सीख के नहीं मिलेगी कोई भी चीज कि भाई दाल के भाव, आटे के भाव, दाल कहाँ सस्ती मिलती, आटा कहाँ सस्ता मिलता, शक्कर कहाँ सस्ती मिलती, ये हम प्रैक्टिकल जा देते हैं। हम उसमें आज की परिस्थिति में जहाँ आपके पास में इतना बड़ा सारा सब चीज उपलब्ध है,
आम आपको कॉटन मार्केट में क्या भाव मिलेंगे, जवाहर गेट पे क्या भाव मिलेंगे, आपके शारदा नगर में क्या भाव मिलेंगे, इन चीजों का भी कई लोगों को जानकारी है ना। आपको लगता है फालतू जानकारी है, लेकिन कहीं कभी अलर्टनेस और एक व्यवहारिक आहे. चीज उसमें उपलब्धता है कि किसी भी परिस्थिति से निकलने की, उसमें भाई यहाँ चीजें हम दूसरी जगह जाकर क्या कर सकते, वो चीज हो ना, वो सहजता जो होनी, मैं कि जो अभी क्या है, बच्चे कहा तो कोचिंग क्लास हो, बच्चे कहा तो ट्यूशन, बच्चे क्या तो मोबाइल अच्छा में पढ़ अच्छा. रही, बच्चा ओके क्या तो ओके. मोबाइल में पढ़ रहा है, उसमें कर कहीं पर भी, यानी मैंने एक मेरा थीसिस लिखा था इसलिए कि अपना हरफ ले ले बचपन, यानी जो बचपन की जो सहज क्रियाएं होती थी, जिसमें सारा फ्यूचर का आपको ज्ञान, अपने जितने आप कोई भी गेम बचपन का लो, चाहे टायर को दौड़ा, कंचे को ये लगा, कॉन्सेंट्रेशन जब कंचे खेलते, कंचे भौरे गिले ना जीते, सब में कहीं ना कहीं, बल्कि झगड़ा भी होता तो आपस में बैठ के सुलझा लेते थे, आपको लीडरशिप मिलती थी वहां पे। आज तो किसी ने थप्पड़ मार दिया तो माँ बाप को जाके सुलझा हो. दिया। तो ये सारी सहजता उसमें से चली गई, बचपन उसका चले गया, सारी चीज किताब, बचपन को जीता ही नहीं कहीं पे भी, सारी चीज किताब में लिखी। तो इतना सारा प्रेशर, और फिर बाद में इस प्रेशर में उसको जब बाहर कोई प्रेम करने वाला मिलता है तो साहब फिर हम कैसे उसको बोल सकते हैं कि उससे इनकार कर कर। ते मी या अँगलने हा प्रश्न होता बघितला. मी एज्युकेशन सिस्टमला पकडलं होतं. एज्युकेशनचा अर्थ जर मोठा घेतला, आपली लर्निंग सिस्टम डिस्टर्ब झाल्यामुळे हे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे एज्युकेशन सिस्टम प्रॅक्टिकल में एज्युकेशन लर्निंग बता रहा है। प्रोसेस, हा, जे आपलं लर्निंग प्रोसेस आहे, शिकण्याच्या सलभ वृत्त्या ज्या आहेत जी, त्या डिस्टर्ब लूप एंड लर्न झाल्यामुळे, वाली बात। हा, शिकण्याच्या सलभ प्रवृत्त्या व्यवस्थित नसल्यामुळे, नादुरुस्त झाल्यामुळे शिकण्याचा हा वेग या दिशेने गेला असेल. जे शिकायला सुलभता होती ते ब्लॉक झालं, तर मग आपली बुद्धी या इकडच्या गोष्टी शिकण्याकडे वळली असू जी। शकते. हे शक्य आहे. से पंकज जी, चर्चा इस विषय की ऐसे मुझे नहीं लगता कि कहीं पे भी चर्चा खत्म हो सकती है, लेकिन समय की उपलब्धता थोड़ी है हमारे पास में सीमित है। पंकज, इससे और बातें चलती हैं, क्योंकि हमने अभी जितना चर्चा करनी चाहिए कुछ भी चर्चा इसमें हो नहीं पाई। बहुत सारे मुद्दे इसमें, पेरेंट्स की भूमिका, बच्चे की भूमिका, स्कूल टीचर्स की भूमिका, उसके बाद में समाज में घूमते प्लस अट्रैक्शन, लोगों ने किस प्रकार से बचना चाहिए, विशेषकर लड़कियों ने किस प्रकार के भावताओं से बचना, क्योंकि देखो सहजता से हम किसी को इनकार नहीं कर सकते, लेकिन उस सहजता विकृति के रूप में नहीं आए, उसका दुष्परिणाम ना हो, समाज के सामने आपको कलंकित ना होना पड़े, इन चीज के सहजता से क्या प्रयास करते जा रहे हैं, और अगले इनके साथ में एपिसोड में हम जानते रहेंगे। आप देखते रहिए सिटी न्यूज, और आपको ये सारी चीजें कैसी लगी, आप और कुछ इसके बारे में जानना चाहते हो, कमेंट्स बॉक्स में जरूर लिखिए। हम डॉक्टर साहब से उन विचारों के सोल्यूशन आपके तक पहुंचाने की कोशिश करें। डॉक्टर साहब, बहुत बहुत धन्यवाद। चर्चा कहीं पे भी खत्म मुझे लगता नहीं होंगी करके, लेकिन कहीं रुकना पड़ेगा, और भी सर से मुलाकात होती रहेगी। धन्यवाद जी। धन्यवाद.